हॅलो, नमस्कार. कसे आहात? मस्त ना? मस्तच राहावा. मी नमिता वटकर तुमचं नवदुर्गामध्ये मनापासून स्वागत करत आहे. कोकणची लेक, सोलापूरची सून. तर चला मग आज बघूया घेवड्याची भाजी. घेवड्याची भाजी आपण एकदम बेसिक पद्धतीने शिकणार आहोत. ही भाजी करायलाही सोपी आणि लवकर होते. ही भाजीला खूप जण नावं ठेवतात बरं, पण ही दत्तगुरूंची आवडती भाजी आहे. घेवड्याची भाजी निवडून छान कट करून वॉश करून घेतलेली आहे. आता त्याला लागणारे साहित्य: एक मोठा कांदा, एक छोटा टमॅटो, थोडीशी कढीपत्ता, हळद, मसाला ही मिरची पावडर आहे आणि ही मी दळून घेतलेली आहे, कांदा लसूण मसाला टाईप. आता आपण कढईत तेल गरम करत ठेवूया. गॅस थोडा मीडियमच ठेवा. कढई मी लहानच घेतली आहे कारण की भाजी ही पाव किलोच आहे. तुम्ही जर भाजीचे अमाऊंट वाढवताय तर मग तुम्ही कढई मोठी घ्या. तेल गरम झाल्यावरच कढीपत्ता टाका, नाहीतर कढीपत्ता हा असा नरम होऊन जातो. सो आधी तेल चांगलं कडक गरम होऊ द्या आणि मग त्यात कढीपत्ता टाका. मग छान त्याचा स्मेल येतो. आता आपण त्यात टाकूया कांदा. कांदा बारीक कापला तर तो भाजीमध्ये छान विरघळतो. सो लहान मुलं सुद्धा खाऊ शकतात. कांदा असा गुलाबी रंगावर भाजला मग त्यात आपण मसाले टाकू शकतो. त्यात आपण एक एक ॲड करत जाऊया. आता स्टार्ट करूया. पहिले हळद टाकून घेऊया. हळद एक छोटा चमचा टाकला की लाल मसाला. आता हे मिरची पावडर आहे, ह्याने कलरही छान येतो. नंतर मग कांदा लसूण मसाला. तुमच्याकडे जर गोडा मसाला असेल किंवा कोणताही मसाला असेल तुम्ही तो घरातला मसाला यूज करू शकता. तुम्हाला जसं तिखट लागतं त्याप्रमाणे मसाला ॲड करा. नंतर छानसं मिक्स करून घ्या. मसाला चांगला भाजला गेला तर त्याला साईडला तेल सुटेल आणि भाजीलाही तरी छान येते. मसाला आता आपला छान भाजलेला आहे. आता हे त्याच्यामध्ये आपण टमॅटो मिक्स करूया. आता टमॅटोचं प्रमाण कधी छोटे असतात कधी मोठे असतात. जसं तुमचं कांद्यापेक्षा टमॅटो थोडेसे कमी हवे. आणि टमॅटोसुद्धा काही टमॅटोमध्ये रस जास्त असतो, काही थोडे सुकलेले सारखे असतात. सो टमॅटो मिक्स करून तुम्हाला असं वाटलं की थोडा मसाला सुक्का सुक्का होतोय तर त्यात थोडेसे तुम्ही पाणी शिंपडू शकता. तर हे बघा मस्त टमॅटोसुद्धा छान मिक्स झालेला आहे. आपण थोडा वेळ त्याला झाकून ठेवू. 2-3 मिनिटांनंतर बघूया. बघा छानसं तेल सुटलं आहे. इवन टमॅटोसुद्धा मेल्ट होऊन छान मिक्स झालेला आहे. मस्त छान मिक्स करा त्याला. अजून आता थोडा वेळ झाल्यानंतर आपण त्यात भाजी टाकूया. आता भाजी निवडताना व्यवस्थित निवडून घ्या. आणि घेवड्याची भाजीची ही आपण बेसिक रेसिपी बघतोय, जी अगदी एकदम साधी सोपी आणि लवकर होणारी आहे. भाजी टाकून झाल्यावर भाजीलाही छान मिक्स करून घ्या. आता भाजी मिक्स करून मला थोडीशी ती सुकी वाटते, थोडंसं पाणी टाकू शकता तुम्ही. मोस्टली ही भाजी स्टीमवरच होऊन जाते, तुम्हाला एक्स्ट्रा पाण्याची गरज लागत नाही. पण कधी डिपेंड्स ते टमॅटोवर सुद्धा असतं. की टमॅटो तुम्हाला सुक्कं सुक्कं वाटलं तर थोडंसं पाणी त्यात ॲड करा आणि झाकून आपण तिला स्टीम व्हायला ठेवूया. गॅस मीडियमच ठेवा आणि 5-7 मिनिटांनंतर ओपन करून बघूया. भाजी थोडीशी शिजली आहे. रस्साही छान आलेला आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये बटाटा सुद्धा ॲड करू शकता. जसं मी बोलले की आपण हे बेसिक शिकतोय. बेसिक भाजी कशी बनवते. तुमच्या चवीनुसार मीठ ॲड करा आणि हे गुपित म्हणजे टीप, थोडंसं गूळ ॲड करा. गुळाने काय होतं, चव छान येते. लहान मुलंही अगदी आवडीने खातात आणि ह्याच्यामुळे तिखट आणि गोड दोघांचं मिक्सचर होऊन जातं.
अर्धवट भाजी शिजल्यावरच ते मीठ आणि गूळ टाका. आता आपण व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलंय. आता आपण ही परत वाफायला ठेवूया. वाफून झाल्यावरती पूर्ण भाजी शिजलेली आहे. आता तुम्हाला किती पाणी ठेवायचे कन्सिस्टन्सी, तुम्ही जर भाकरीसोबत खाणार असाल तर थोडीशी पातळच राहू द्या, नाहीतर मग ती सुकी सुकी लागेल. चपातीसोबत तुम्ही पाण्याची कन्सिस्टन्सी पाहिजे अजून कमी करू शकता. आता ह्याच्यामध्ये दुसरं म्हणजे शेंगदाण्याचं कूट. हे सोलापूर साईडला शेंगदाण्याचं कूट प्रत्येक भाजीमध्ये असतं आणि ह्यानी चव अजूनही छान येते. म्हणजे एखादी व्यक्ती जर भाजी खात नसेल आणि शेंगदाण्याचं कूट टाकलेली भाजी असेल तर तो आवडीने नक्कीच खाईल. लहान मुलांनाही तुम्ही देऊ शकता. टिफिनला नेण्यासाठी अगदी उत्तम भाजी आहे. घेवड्याची भाजी बोलल्यावरती मोस्टली लोक नाकं मुरडतात, पण तुम्ही शेंगदाण्याचा कूट आणि गूळ एकदा टाकूनच बघा, तुम्हाला खूपच आवडेल. ही रेसिपी तुम्ही ट्राय करा घरी आणि मुलांनाही द्या आणि कशी लागते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ज्यांना शेंगदाण्याचं कूट आवडत नसेल तर ते सुकं खोबरंही वरून टाकू शकतात. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी?